बातमी आहे नागपूरमधून। कोराडीच्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे काम करणाऱ्या 25 कर्मचाऱ्यांना उपवासाच्या फराळातून गुरुवारी म्हणजेच आज विषबाधा झाली आहे। सर्व रुग्णांना गणेशनगरी कोराडी येथील नंदिनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। यापैकी 4 ते 5 कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे। उर्वरित कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे। नंदिनी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अजय सिंग यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चैत्र नवरात्र सुरू असल्याने मंदिरात काम करणारे पुजारी, अधिकारी, कर्मचारी यांना संस्थानच्या वतीने सकाळी उपवासाचा फराळ तर सायंकाळी जेवण दिलं जातं। दरवेळी संस्थानाच्या स्वतःच्या स्वयंपाक प्रसादालयातून ही जेवणाची व्यवस्था केली जाते। इतर भाविकांच्या जेवणाची व्यवस्था ही अन्न क्षेत्रामधून केली जाते। हे विशेष, आज सकाळी उपवासाचा फराळ म्हणून संस्थानच्या स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शिंगाड्याचे आणि राजगिऱ्याचे पीठ मिसळून त्याच्या पुऱ्या तयार केल्या, सोबत बटाट्याचं भरीत तयार केलं। पुजारी, व्यवस्थापक, इतर अधिकारी, कर्मचारी या सर्वांनी दुपारी 12 नंतर फराळ घेतला। मात्र 2 ते 3 तासांनंतर अनेकांना मळमळ वाटू लागले, तर काहींना चक्कर येऊन गरगरल्यासारखं वाटलं, तर काही जण उलट्या करू लागले। त्यामुळे देवी मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली। तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। या संदर्भात पोलिसांकडून अन्न आणि औषधी प्रशासनाला सूचना देऊन सर्व साहित्याची तपासणी आता केली जाणार आहे। प्राथमिक अंदाजानुसार शिंगाड्याच्या पिठातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे।